नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 84मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की ऋषभने रियाला एक रेड कलरचा छानसा ड्रेस गिफ्ट केलेला आणि तो घालून त्याने तिला बाहेर बोलवलं आणि तिच्यासाठी सरप्राईज आहे हे बोलला. आता पुढे कुठे, काय, मला का बोलवलंय तुम्ही इकडे? भानावर येत ती पटपट प्रश्न विचारते. सगळं कळेल. तो तिच्या पाठी होऊन हळूच तिच्या डोळ्यावर पट्टी बांधतो. हे काय करत आहे तुम्ही? ती गोंधळून विचारते. श हॅव अ पेशंट, तो त्याच्या सिडेक्टिव्ह व्हॉईसमध्ये म्हणतो. त्याच्या आवाजाने ती जागीच गोठून गेल्यासारखी उभी असते. तो हळूच तिचा हात हातात घेतो आणि तिच्यासोबत चालू लागतो. तो तिला बीच साईडला आणतो. तिच्या पायाला वाळूतही फुलाचा स्पर्श जाणवतो. ऋषभ हळूच तिच्या डोक्यावरची पट्टी काढतो. समोरचं दृश्य बघून ती बेधुंद होते. ऋषभने खूप छान अरेंजमेंट केलेली असते. त्याने समोर बीच साईडला हार्ट शेप काढून त्यात चौकोनी छान टेंटसारखं बनवलेलं असते. त्यात 2 चेअर असते. आजूबाजूला सगळे लाईट लावलेले असतात. तिथपर्यंतचा पूर्ण रस्ता फुलांच्या पाळघड्यांनी घातलेला असते. बाजूला स्कॅन्डलने आय लव्ह यू लिहिलेलं असतं. ते सगळं ती भान हरपून बघत असते. तोच ऋषभ तिच्या समोर गुडघ्यावर बसतो. तिचा हात हातात घेऊन गुंतता हृदय हे जीव वेळावला, पाहता तुला विसरू न गेलो स्वतःला. धार जरी शब्दास तुझ्या, तरी भासे ते फुला समान. हवी हवीशी वाटते जवळ तू, हृदयास माझ्या प्रत्येक क्षणास. कठीण वाटे आता जगणे तुझ्याशिवाय, सांग ना सखे माझ्या सवे, माझी होशील ना. तो तिच्यासाठी कविता करतो. तो तिला रेड रोजचा बुके देतो. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे रिया, आय लव्ह यू अ लॉट फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट. तो तिचा हात हातात घेऊन बोलतो. ती भान हरपून त्यालाच बघत असते. हे सगळं बघून तिचे डोळे किंचित पाणावतात. तो उठून तिला त्याच्या समोर घेतो. तिची हनवटी तो तिच्या खांद्यावर ठेवतो. ती हळूच आकाशाकडे बोट दाखवतो. तिथे खूप सारे हार्ट शेपवाले स्कायलँडर असतात. त्यावर आय लव्ह यू असं लिहिलेलं असते. भांडता भांडता कधी कसा तुझ्या प्रेमात पडलो, माझं मला पण नाही कळलं. आयुष्यभर तू अशीच भांडत राहिली तरी चालेल मला. ती तशीच वळते आणि तिच्याही नकळत आज पहिल्यांदा त्याला घट्ट मिठी मारते. तो ही मिठी घट्ट करतो. काही वेळ दोघेही तसेच उभे असतात. मग हळूच ऋषभ तिला बाजूला करतो. तो तिला एक गिफ्ट देतो. ह्यात तुझ्या आवडीची साडी आहे, उद्या घालशील प्लीज माझ्यासाठी. तू आज खूप सुंदर दिसत आहे या ड्रेसमध्ये. रिया तशी ती छानशी लाजते. तो बोलत असतो आणि एकटक फक्त त्यालाच बघत असते. तो मध्येच तिला म्हणतो, तुझ्या डोळ्यात मला माझ्यासाठी प्रेम दिसते, पण तरीही तुझ्याकडून ऐकावं वाटत आहे. डू यू लव्ह मी रिया? असं विचारताच ती भानावर येते. आत्ता तिच्या डोळ्यात गोंधळ दिसतो. तिच्या डोळ्यात लगेच पाणी जमा होते. ती तशीच त्याच्यापासून दूर होते. बोल ना रिया प्लीज एकदा. ती गप्प आहे बघून ऋषभ अधीरतेने विचारतो आणि ती नो आय डोंट लव्ह यू असं म्हणून रडतच तिथून धावत निघून जाते. ऋषभ तिला खूप आवाज देत असतो, पण ती ऐकतच नाही. ऋषभ तिच्या नाकारण्याने पुरता तुटून जातो. तो जवळजवळ पहाटेपर्यंत बीचवर बसून असतो. का तिने नकार दिला? पण तिचे डोळे ते काहीतरी वेगळंच सांगत होते. का खोटं बोलत आहे ही? नकारच द्यायचा होता तर अश्रू का होते तिच्या डोळ्यात? असे नाना प्रकारचे विचार त्याच्या डोक्यात घुमत होते. आणि रिया तर रूममध्ये येऊन बेडवर फक्त रडत होती. रडता रडता पहाट कधी झाली, तिला कधी झोप लागली कळलंच नाही. आज रिसॉर्टवर सर्व गेस्टसाठी व्हॅलेंटाईन्स डेची पार्टी असते. अनु ऋषभला भेटायला रूममध्ये येते. भाई कधी निघायचं आहे? अँड रिया काय म्हणाली? अनु रात्री निघू, दुपारी व्हॅलेंटाईन्स डेची पार्टी आहे. मॅनेजरने स्पेशली इन्व्हाइट केलं आहे. नील आणि तुझा फर्स्ट व्हॅलेंटाईन डे आहे, तर तुम्ही ती पार्टी अटेंड करा. ऋषभ अरे मी तर व्हॅलेंटाईन डे विसरलीच. आजपर्यंत कोणी स्पेशल असं नव्हतं ना. पण हा मूर्ख नील कसा विसरला? बघ त्याचा चांगला क्लास घेते. अनु कमरेवर हात ठेवून बोलते. ऋषभची काहीच रिॲक्शन नसते. भाई काय झालं? सगळं ठीक आहे ना? अनु जा तू रेडी हो आणि टेबलवरचं गिफ्ट तुझ्या फ्रेंडला देऊन देशील. ऋषभ भाई रिया काय बोलली? ऋषभचा उतरलेला चेहरा बघून अनुला काळजी वाटू लागली.
तिचं माझ्यावर प्रेम नाही बोलली. ऋषभ, काय? अनु. ऋषभ तिला सगळं काही सांगतो. भाई, ती नक्कीच खोटं बोलत आहे. पण का? अनु. जाऊ दे ना अनु, तू जा. ऋषभ. अनु ते गिफ्ट घेऊन रियाकडे येते. हॅलो डिअर, हॅपी व्हॅलेंटाईन डे. हे गिफ्ट माझ्याकडून तुझ्यासाठी. अनु. मला नको हे. रिया. गिफ्टवरून ते रात्रीचं ऋषभने तिच्यासाठी आणलेलं होतं ते ती ओळखते. ओय, मला जास्त नाटकं नको आहेत. लवकर तयार होय आणि मी दिलेलं गिफ्ट घाल, समजलं? नाही तर मी तुला पार्टीतून ओढून आणून स्वतः तयार करेन. अनु निघून जाते. ती जाताच रिया गिफ्ट ओपन करते. त्यात तीच साडी असते जी तिला पुण्यात आवडलेली असते. ती त्या साडीवर हलकेच ओठ टेकवते. माझ्यात हिंमत नाही तुमच्यासमोर यायची. आत्तापर्यंत स्वतःला अडवून ठेवलं, पण आता तुम्ही दिसला की मी स्वतःला हरवून बसते. ती स्वतःशीच बडबडते. आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. पुढे पार्टीत काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतता हृदय तुझ्या सवे. बाय, टेक केअर. सी यू इन द नेक्स्ट पार्ट.